वक्रतुंड गौरीपुत्र मोरया विद्येचा दाता तू गजानन। नमस्कार। लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमामध्ये मी शीतल तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजा रामष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कूपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स। आता आपण आलो आहोत सदर बाजार परिसरमध्ये। येथे एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे जिथे प्रत्येक रविवारी सर्व लहान मुले व महिला एकत्रित येऊन भक्ती संगीताचा कार्यक्रम करतात। तर त्याच भक्तांना आज आपण भेटणार आहोत, तर चला भेट घेऊया या गणेश भक्तांची। गणपती मंदिरामध्ये आता आपण आलो आहोत आणि आपल्या सोबत काही छोटी छोटी लहान मुलं आहेत। त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत। हॅलो हॅलो। सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, आता तुम्ही इथे गणपती घरामध्ये पण बसवला असेल, तर काय काय करता गणपतीमध्ये तुम्ही? तू सांग। गणपतीमध्ये आम्ही गणपती बसवतो, आम्ही डेकोरेशन करतो, त्याच्यानंतर आम्ही प्रसाद बनवतो, आम्ही आरती करतो। आईला मदत करते का? हो करते। हो। माझा मंडळाचा गणपती आहे इथे। मग मंडळाच्या गणपतीसाठी काय काय करता? मंडळाच्या गणपतीसाठी आम्ही गणपती आणायला जातो। मंडळाच्या गणपतीच्या इथं स्पर्धा असतात, त्या स्पर्धांमध्ये आम्ही भाग घेतो। हा का? बरं मला सांगा, गणपतीची आरती तुम्हाला येते का रे? हो। म्हणा बघू एकदा छान अशी आरती। सुकारता दुर्गता वाता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठे दुराची, घंटे घंटे माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव मोठी निराशा, रेषापासून सोडी तोडी गोपाशा, अंबे तुझवासून मोठी निराशा, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव। एकदा मोठ्याने म्हणा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय। बरं, आता उंदीर मामा की जय तुम्ही म्हणाला ना, तर गणपतीचं वाहन उंदीर आहे, बरोबर आहे। गणपतीच्या भावाचं नाव कोणाला माहित आहे का इथे?
अरे बापरे, बरेच जणांना माहिती आहे. सांग. कार्तिक. बरं, त्याचं वाहन कोणतं आहे? मोर. बरोबर, अगदी बरोबर उत्तर या छोट्याशा मुलीने दिलं आहे. तुझं नाव काय? तनिष्का. तनिष्काने दिला आहे आणि तिला अष्टेकर ज्वेलर्स तर्फे ही भेटवस्तू. एकदम मोठे टाळ्या वाजवा. क्षमा वाज गजा ढोल छन छन छनो छनाले जिमचा ता. प्रत्येक रविवारी या गणपती मंदिरामध्ये काही भक्ती संगीताचा कार्यक्रम होतो. तर त्या महिला आता आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा विचारेन की इथे तुमच्यासोबत काही लहान मुलं देखील असतात, तर त्यांच्यावर संस्कार व्हावेत या दृष्टिकोनाने गणेशोत्सव कसा असावा असं तुम्हाला वाटतं? लहान मुलांसाठी गणेशोत्सव घेताना मुलांना आधी गणेशाचं महत्त्व सांगायचं. गणपती उत्सव हा का सुरू केला? समाजात प्रबोधन घडावं म्हणून. त्याचप्रमाणे लहान मुलांना धार्मिक गोष्टींची सवय लहानपणातच लागावी. त्यांनी लहानपणापासूनच शांत बसून देवाची आराधना करणे, त्याचं महत्त्व, अभ्यासाला त्याचं काय महत्त्व होतं हे त्यांना कळावं. त्याचप्रमाणे लहानपणापासूनच बालोपासना वगैरे म्हणण्याची जर सवय लागली मुलांना, तर त्याचा त्यांच्या भावी जीवनाला काय उपयोग होतो. गणेश उत्सव साजरा करताना त्यात आपण गणपतीसाठी ज्या काही गोष्टी वापरतो, उदाहरणार्थ हराळी किंवा फुलं, ही आपण पाण्यात विसर्जन करतो. मग पाणी प्रदूषित होतं. त्याच्याऐवजी हे आपण एखाद्या त्याचं खत बनवलं तर त्याचा पर्यावरणासाठी पुन्हा उपयोग होईल. त्याचप्रमाणे प्रसाद वाटताना प्रसाद खाली सांडू नये. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. मुलांनी उत्सव व्यवस्थित घरात अगदी शुचिर्भूत होऊन मन शांत ठेवून आणि एकोप्याने केलं पाहिजे. गणपती उत्सव हा वर्षातून एकदा येतो आणि ह्याच्यासाठी मूर्तीसुद्धा खराब होऊ नये या पद्धतीनं त्या मूर्तीचीसुद्धा सजावट व्यवस्थित झाली पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन गणपती उत्सव साजरा केला पाहिजे. सध्या गणपती उत्सव म्हटलं की सगळ्यात महत्त्वाची असते ती गणपतीची मूर्ती. तर गणपतीची मूर्ती कशी असावी असं तुम्ही सांगा? गणपतीची मूर्ती मातीची असावी, म्हणजे इको फ्रेंडली असावी. POPची असू नये, कारण ती पाण्यात विसर्जन केल्यानंतर विरघळत नाही. त्यामुळं गणपतीची मूर्ती छोटी जरी असली तरी मातीची असावी आणि त्यामुळं त्याच्यावर आपण तर त्याची पूजा षडोपचाराने अगदी करतो आणि विसर्जन करताना मात्र ते इकडं तिकडं हातपाय वगैरे पडलेले असतात. नंतर ते बघताना खूप वाईट वाटतं. त्यामुळं असं वाटतं की एवढी पूजा आपण 10-12 दिवस करतो आणि त्यानंतर असं बघायला बरोबर वाटत नाही. आणि त्या लहानपणापासूनच जर मुलांना हे वळण लागलं तर मोठेपणी पण मुलं त्या पद्धतीने मूर्ती बसवतील. बालोपासना गणेश उत्सवाची गाणी वगैरे शिकवत असतो आणि परत त्यांना एक शांत बसावी यासाठी ओम नमः शिवाय, परत अथर्व शीर्ष, नामस्मरण हे सगळं घेत असतो. अथर्व शीर्ष वगैरे सर्व इथं होत असतं. मग गणपती स्त्रोत पण म्हटले जात असतीलच. तर एक गणपती स्त्रोत तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी तसेच इतर गणेश भक्तांसाठी प्लीज म्हणाल का? हो. श्री गणेशाय नमः. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावा संस्मरे नित्यम् आयुत्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्द्रः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभोः. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं. जपे गणपति स्तोत्रं षड्डिर्मासे फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशया. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यत् समर्पये
तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं सम्पूर्णम्। मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी। गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या। छान असं तुम्ही सर्वांनी इथे म्हटलं आहे। एक अजून एक असं विचारेन, सध्या गणपतीचा खूप असा भडकपणा सुरू आहे, तर याबद्दल काय म्हणाल की गणपती उत्सव पूर्वी कसा होता, आत्ता कसा आहे, यामध्ये काही बदल व्हावा असं वाटतं का तुम्हाला? वाटतंय काय बदल व्हावा? पूर्वी लोकमान्य टिळकांनी लोक एकत्र यावे म्हणून गणेश उत्सव साजरा केला, त्यावेळेची परिस्थिती ना आत्ताची खूप बदल आहे तशी, पण त्यावेळी होतं ते आत्ता करावं असं मला वाटतं। असं वाटतं सर्वांनी प्रेमाने करा, दिखाऊपणा करण्यात एकत्र येऊन प्रेमाने गणपतीची स्थापना करून 10 दिवस 11 दिवस गणपतीची छान सर्वांनी आनंदाने स्थापना करून विसर्जन करून गणपतीला आपलं जे काय तुमचं आपलं मागणं असेल ते मागावं आणि ते आपलं व्यवस्थित आपलं घडू दे। गाणी तोंडानं म्हणावी, स्पीकरवर छान छान गाणी असावीत, पण डॉल्बी नको। डॉल्बीच्या ऐवजी ढोल पथक असावं, लेझिम असावं, ढोल पथक असावं, एखादं भजनी मंडळ असावं, भजनी मंडळ, नवीन नवीन कार्यक्रम असावे आणि आता डॉल्बी नसावी असं इथं जी बालोपासना होते ना, तर ही बालोपासना मुलांसाठी प्रसाद पण इथं मिळतो आणि त्या प्रसादातून मुलांना असं वाटतं की पुन्हा पुन्हा आपण ह्या बालोपासनेला यावं। त्या प्रसादाच्या माध्यमातून बाकीचे गोपाळ कृष्णाचं कार्यक्रम, गोपाळ कला हा सुद्धा आम्ही इथं मुलांसाठी घेत असतो, त्याच्यामुळं मुलं अगदी उत्साहाने येतात। म्हणजे थोडक्यात इथे बरेचसे असे कार्यक्रम होत असतात, मुले एकत्रित येत असतात। अजून काही यांना आपण प्रश्न विचारणार आहोत, परंतु तोपर्यंत लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कूपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉईज, गृहराज आणि द शू बॉक्स। यामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। बऱ्याचदा आपल्याकडे वारसा हक्काने मिळालेले दागिने असतात आणि काही वेळेला आपल्या आई वडिलांकडनं किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीने गिफ्ट म्हणून दिलेले असतात। यामध्ये काही दागिने असे आहेत जे आम्ही आमच्या नेहमीच्या सोनाराकडून बनवून घेतले आहेत, तर यामध्ये काही दागिने असे सुद्धा आहेत की जे कोणी बनवले आणि कुठून बनवले याचा काहीच पत्ता नाही। पण आता तुम्ही मला म्हणाल की याने काय फरक पडतो? काय फरक पडतो हे सांगण्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगते। आमच्या शेजारच्या काकू, त्यांच्याकडे त्यांच्या आजीनी दिलेली मोहनमाळ, बांगड्या, पाटल्या असे खूप सारे दागिने होते। मग काय, मुलाच्या लग्नाच्या वेळेस हेच सगळे दागिने मोडून नवीन दागिने करायचे म्हणून त्या निर्धास्त होत्या। पण जेव्हा हेच सगळे दागिने मोडायची वेळ आली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्या दागिन्यांमध्ये सांगितल्या गेल्यापेक्षा कमी प्रतीचं सोनं होतं। मग काय, ऐनवेळीस धावपळ, पैशांची जुळवाजुळव, काय करणार? तर थोडक्यात काय की दागिने कुठे बनवले आणि कोणी बनवले याने फरक पडत नसेल, पण हो, तुमच्या दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोनं आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे। सोन्याची शुद्धता तपासण्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलला ज्ञात असलेलं तंत्र म्हणजेच कॅरेट मीटर। दागिन्यांना कुठलीही इजा न होता अगदी काही सेकंदातच आपल्याला ह्या कॅरेट मीटरमधनं रिझल्ट मिळतो। दागिन्यांमध्ये असलेल्या घटकांचे वर्गीकरण हे आपल्याला या रिझल्टद्वारे कळत असतं। मग तो दागिना जुना असो किंवा नवीन, त्यामध्ये नेमकं किती सोनं आहे हे आपल्याला या रिझल्टद्वारे कळत असतं। सोन्याच्या दागिन्यांशी असलेलं आपलं जिव्हाळ्याचं नातं आणि भेसळीमुळे होणारे अनेकांचं नुकसान बघता कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स यांच्याकडे कॅरेट मीटरद्वारे सोन्याची शुद्धता ही पडताळली जाते। ही सुविधा सगळ्यांसाठी अगदी मोफत उपलब्ध आहे, तेव्हा आपणही या सुविधेचा फायदा घ्या आणि भविष्याची तजवीज म्हणून ठेवलेल्या सोन्याची शुद्धता पडताळा आणि निश्चिंत व्हा। कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे। पिढ्यापिढ्यांचे नाते नव्या जगाशी
कृष्णा राजाराम अष्टकर ज्वेलर्स. सुवर्ण नाते मनात दाटे आपुलकीचा गंध. KRA ज्वेलर्स, जिथे 52 कशी सोन्याला लाभले आधुनिकतेचे कोंदण. अतूट बंध विश्वासाचे पिढ्या पिढ्यांचे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सोन्या मारुती चौक, पुणे. एम्पायर स्टेट, चिंचवड. फिनिक्स मार्केट सिटी, नगर रोड आणि कचेरी रोड, बारामती. ध्यास ध्येयाचा, प्रेरणा धावण्याची, आत्मविश्वास संपूर्णतेचा, पावले वळती फक्त विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कूपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शूपॉक्स. आता आपण इथे सर्वांना एक प्रश्न विचारणार आहोत आणि या प्रश्नाचं जर योग्य उत्तर मिळालं तर तुम्हाला जे उत्तर सांगेल त्यांना एक आकर्षक भेटवस्तू KRA ज्वेलर्सकडून मिळणार आहे. तर माझा प्रश्न नीट ऐकून घ्या. माझा प्रश्न असा आहे की गणपतीचे शस्त्र कोणते? कोणाला माहीत आहे इथे? एक सेकंड. ज्यांना माहीत आहे त्यांनी हात वर करा. खडक, आयुध आणि कमळ. नाही. अजून कोण? एक मिनिट. परशु. अजून एकच. ॲटलिस्ट दोन शस्त्रांची नावं इथे मला हवी आहेत. तर कोण सांगेल योग्य? परशु, खडक, आयुध. परशु, खडक, आयुध. हां. अजून कोण सांगू इच्छितो की या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुम्हाला? सांगा. गणपतीचे आयुध आहेत परशु, पाश आणि अंकुश.
अगदी योग्य उत्तर दिलं आहे. तुमचं नाव? हेमलता नितीन. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे त्यांच्यासाठी. आणि यांनी योग्य उत्तर दिल्याबद्दल अष्टेकर ज्वेलर्स तर्फे त्यांना एक छोटीशी भेट असते. सदर बाजारमधील येथील मंदिरामध्ये आता आपण आलो आहोत आणि त्या मंदिराची काही माहिती आपल्याला आता काका देणार आहेत. तर काय सांगाल या मंदिराविषयी काका? तसं बघितलं जवान सोसायटी आहे. जवान सोसायटीमध्ये ही ओपन प्लेस आमच्याकडे भरपूर आहे. त्यामध्ये काही मुलांना थोडं वाटलं की तर देवाचे काहीतरी कार्यक्रम हवेत, तर आमच्या त्यात आम्ही चिरंजीव विकास गोसावी, महेश नरोडे, विजय केळेकर, विनायक निकम, आता आपल्या ते सध्या निकम नाही आहेत, ते असे काही मिळून मुलांनी इथं ओपन ग्राउंडवर गणपती काढला, गणपती स्थापना केली. नंतर गणपतीचं मंदिराचं डेव्हलपमेंट स्वतःच्या खर्चानं त्याने इथं करून दिलं. नंतर आता गणपतीला म्हणजे इथं कार्यक्रम भरपूर होतात. गोकुळाष्टमीचा होतो, गणेश जयंतीचा होतो, गणेश उत्सव होतो, कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम इथं होतो. सामाजिक कार्य काही मीटिंग काही होणार तिथे होतात. काही कार्यक्रम म्हणजे परिसर म्हणजे फुलून जातो. इथं गणेश जयंतीचा मोठा कार्यक्रम असतो. भोजन वगैरे म्हणजे प्रसाद वगैरे आम्ही वाटप करतो. आणि कोणापासून कुठल्या पैशाची कशाची काही आम्ही अपेक्षा करत नाही. ते लोक येतात, दानधर्म करतात, त्यावर सगळे चालू आहे. आणि आम्ही मुलांना मंदिरात रोज होता म्हणजे चिरंजीव सकाळी येऊन पूजा करून जातात. ते एखाद्या वेळ गावाला कुठं गेले तर ती पूजा आमच्यावर असते. आम्ही करतो पूजा सकाळी. संध्याकाळी 6 वाजता आम्ही काही परिसरातले लोक येऊन आरती करतो. 6 वाजता आरती असते. म्हणजे खेळमेळीचं वातावरणात गणपतीचं म्हणजे भरपूर व्यवस्थित चालू असतं इथे. आज एक ज्येष्ठ नागरिक म्हणून काय सांगाल सर्वांना की गणपती उत्सव कसा साजरा केला पाहिजे? गणपती उत्सव आता काय होतं, सध्या गणपती उत्सवात इतकं हे झालं आहे की ढोल ताशा इकडं तिकडं पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. पूर्वी म्हणजे मंत्रामध्ये पूजन वगैरे आरत्या वगैरे व्हायच्या. पण आता म्हणजे भयंकर ते रूप एवढे हे आलेलं आहे. असतात ठीक आहे, रीतिरिवाज म्हणजे बदलतात, चालीरीती बदलतात, पण ॲटलिस्ट देवाचं कार्य करताना आपण धार्मिक भावना ठेवूनच कार्यक्रम करायला पाहिजे. तुम्ही तुमचा गणपती उत्सव कशा पद्धतीने साजरा करता? आम्ही आमचा अनंत चतुर्थीपर्यंत असतो, चतुर्दशीपर्यंत गणपती 10 दिवस. आता यावर्षी 12 दिवस आला गणपती आहे यावर्षी. पहिले 4 दिवस आहेत, नंतर गौरी येत आहे. गौरी पण असते आमच्यात, 2 गौरी बसवतो आम्ही. मेन आमची खड्याची गौरी असते, म्हणजे गंगा गौरी मेन असती. तर ती स्थापन करतो, म्हणजे वाळूचे 5 खडे चांदीच्या वाटीत ठेवायचे, त्याला गेजवस्त्र वगैरे त्याची पूजा करायची. ती तुळशीपाशी पूजा करायची, आरती करायची, तिथून घरात आणायची आणि मग ती बसवायची. मुखवटे म्हणजे आपण गौरीचं एक प्रतीक म्हणून हां ते बसवतो. आणि बडण वगैरे पण प्रकार असतो आमच्याकडे गौरीचा. ते बडण म्हणजे 7 प्रकार पूर्णाचे, उमरं, ठेमरं, करंज्या, साखर खोबऱ्याच्या, परत पोळ्या असतात पूर्णाच्या, तेलाच्या, तुपाच्या, अशा 7 प्रकार करून आम्ही गौरीचं पूजा करतो, गौरीचे नैवेद्य करतो. आणि गौरीला सवाष्णी वगैरे असतात आणि तिसऱ्या दिवशी गौरी उठतात आणि परत गणपती असतोच चालू अनंत चतुर्दशीपर्यंत. ठीक आहे. तुम्ही गणपती उत्सवासाठी कशा पद्धतीने साजरा करावा यामुळे काय एक संदेश द्याल आमच्या प्रेक्षकांना? हल्ली असं फार स्तोम वाजले की डॉल्बी वगैरे, म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलांचा विचार करून किंवा दवाखान्याच्या आसपास जी मंडळं असतात त्यांनी जरा हा विचार करून ते ठेवावं, म्हणजे थोडा कमी साऊंड ठेवावा किंवा वल्गरपणे नाचतात वगैरे, तर तसं काही करू नये. गणेशोत्सव म्हणजे गणपती आपली आराध्य दैवत आहे, हे सगळ्यांनी डोक्यात ठेवून. तुम्ही सर्वजण इथे प्रत्येक रविवारी एकत्रित येतात, तर मी एक शेवटची रिक्वेस्ट अशी करेन की आमच्या प्रेक्षकांसाठी एक छान असं भक्तिपर गीत किंवा अभंग असं म्हणाल. मोरयाचा बहुत लागला चंद्रवाय, मज मोरयाचा बहुत लागला चंद्रवाय, मज मोरयाचा बहुत लागला चंद्रवाय. एक घडी फळ विसरू पडेना, एक घडी फळ विसरू पडेना,
नवल मी आता सांगू काय, नवल मी आता सांगू काय, माझं मोरयाचा बहुत लागला छंद वाय, माझं मोरयाचा बहुत लागला छंद वाय, माझं मोरयाचा बहुत लागला छंद वाय, असला संसारी सर उदास, असला संसारी सर उदास, लागला मोरयाचा पाय, लागला मोरयाचा पाय, मोरयाचा बहुत लागला छंद वाय, मोरयाचा बहुत लागला छंद वाय, मोरयाचा बहुत लागला छंद वाय, गोसावी नंदन स्वामी परात्पर, गोसावी नंदन स्वामी परात्पर, सुखमय सर्वाठाय, सुखमय सर्वाठाय, माझ्या मोरयाचा बहुत लागला छंद वाय, माझ्या मोरयाचा बहुत लागला छंद वाय, माझ्या मोरयाचा बहुत लागला छंद वाय, एक घडी फळ विसरू पडे, एक घडी फळ विसरू पडे, नवल मी आता सांगू काय, नवल मी आता सांगू काय, माझं मोरयाचा बहुत लागला छंद वाय, माझं मोरयाचा बहुत लागला छंद वाय, माझं मोरयाचा बहुत लागला छंद वाय, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गेली 10 वर्ष या येथील गणपती मंदिराचे गोसावी कुटुंबीय सेवा करत आहे, तर त्यांना आपण अष्टेकर ज्वेलर्सतर्फे ही भेटवस्तू देत आहोत. लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कूपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स. या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो होतो सदर बाजार येथील जवान सोसायटीमध्ये. यामध्ये आल्यानंतर आपल्याला छान असं या मुलांनी गाणं म्हटलं, त्याचबरोबर काही आरती आपण ऐकली, भक्तिगीत देखील आपण ऐकलं आणि हा कार्यक्रम आज आता आपण इथेच थांबवत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत